विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद, बिरसा फायटर्स आक्रमक आंदोलनाचा इशारा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना तहसीलदारांमार्फत निवेदन. महाराष्ट्रात फार्मसी पीजी स्कॉलरशिप मिळावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. या मागणीचे निवेदन शहादेचे तहसीलदार दीपक गिरासे यांना देण्यात आले. यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा, गोपाल भंडारी, करण पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते. फार्मसी पीजी स्कॉलरशिपसाठी जीपीएटी परीक्षा उत्तीर्ण होऊन ही दरवर्षी दरम्यान दिली जाणारी पीजी शिष्यवृत्ती अद्याप मिळालेली नाही आणि त्याची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. जीपीएटी पात्र विद्यार्थ्यांसाठी 2022 पर्यंत स्टायपेंड AICTE ने दिलेला आहे, परंतु AICTE ने फार्मसीला तांत्रिक शिक्षणातून बाहेर केल्या कारणाने UGC ने जीपीएटी स्टायपेंड देण्याचा निर्णय झाला. या शिष्यवृत्ती नोंदणी आणि वितरणास उशीर केल्याने जीपीएटी पात्र विद्यार्थ्यांवर परिणाम होत आहे. UGC संलग्न नसलेल्या कॉलेजसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेची कोणतीही नियमावली नव्हती. अंतिम तारीख 31 डिसेंबर होती, परंतु UGC पोर्टलवर त्याचा उल्लेख नव्हता. परंतु शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची योग्य प्रक्रिया नमूद केलेली नसल्याने आम्ही विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकलो नाही. त्यामुळे संबंधित विभाग आणि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना लवकरही न्याय मिळवून द्यावा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे. बऱ्याच विभागामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाही. शासनाने शिष्यवृत्ती बंद केलेली आहे. त्याचा परिणाम आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती होत आहे. विद्यार्थ्यांना मध्येच शिक्षण सोडावं लागत आहे. याकडे सरकारसुद्धा दुर्लक्ष करत आहे. म्हणून ही जी शिष्यवृत्ती आहे ही तात्काळ मंजूर करण्यात यावी अशी आमची संघटनेची मागणी आहे. या मागणीचं निवेदन आम्ही शासनाला माननीय तहसीलदार शहादा यांच्यामार्फत पाठवलेलं आहे. याच्यावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही आदिवासी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत. जय बिरसा.